शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज एक नवीन प्लॉट दाखवतो तुम्हाला. हे बघा, गहू लावला आहे. टोकन पद्धतीचा गहू आहे मित्रांनो. ही टोकन पद्धत आहे. पद्धत कशी आहे बघा. किती अंतर आहे दोन्हीच्या मधला हे अंतर. आणि बघा किती गहू आहेत ह्याच्यामध्ये. अशा अंतरामध्ये ही गहू लावलेला आहे. पाच फुटावरती बेड आहे. परत ते ठिबकची नळी आहे मध्ये. आणि थोडंसं पाणी ह्या सरीतून दिलेलं आहे त्याला. बाकी ठिबकनं पाणी वरून येते त्याला. असं पाटानं काय पाणी एवढं लई सोडलेलं नाही त्याला. पण हे गव्हाची बघा कशी आहे, ग्रोथ कशी आहे. चांगला आहे का नाही गहू बघा. एक नंबर गहू आहे. टोकन पद्धतीचा गहू कोणी कधी बघितला असेल तुम्ही. बघितला नसेल तरी तुमच्यासाठी नवीन आहे टोकन पद्धती. तर अशा पद्धतीने ह्या गव्हाची लागवड केलेली आहे मित्रांनो. तर ह्या लागवडीमध्ये तुम्ही बघत आहात की अंतरमधला किती आहे. एका बेडवरती 3च लाईन लावलेल्या आहेत. अशा टोकन पद्धतीचं गहू आहे मित्रांनो. हे तुम्हाला जरी हे गहू समजा पातळ वाटत असेल तर मित्रांनो ह्याचा ॲव्हरेज तुम्ही दाट पेरलेल्याच्या दीडपट निघेल. अशा पद्धतीने ॲव्हरेज निघेल मित्रांनो ह्याचं. आणि गव्हाची ग्रोथ पण खूप छान आहे. आणि ह्याचं संगोपन पण खूप छान केलेलं आहे. ह्याला जास्त म्हणजे ह्या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार जास्त पाणी किंवा कंटिन्यू त्याला पाणी द्यायची गरज नाही मित्रांनो. तर व्यवस्थित नियोजन केलं तर अशा पद्धतीमध्ये जर गहू लागवड केला तर उत्पादन पण वाढू शकतं. कमी गव्हामध्ये जास्त उत्पन्न होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काढताना ज्यावेळेस आपल्याला गहू कटिंग करायचा आहे त्यावेळेस सुद्धा जास्त झंझट नसणार आहे. मित्रांनो. असा जर गहू लागवड केला तर मला तुम्ही सांगा. आणि कमीत कमी ह्याच्यामध्ये गव्हामध्ये जास्त माल निघणार आहे. कारण ह्याच्यामधलं अंतर जास्त असल्यामुळं खेळतं वातावरण राहणार. आणि खेळतं वातावरण असल्यामुळे पोषक वातावरण निर्माण होईल. या पोषक वातावरणामुळं जे हेच ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज चांगल्या प्रकारे मिळू शकतं मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी विचार करून किंवा माहिती घेऊन ह्या अशा गोष्टी करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. गव्हाचं तेज बघा तुम्ही कसं आहे. नवीन काय तर करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. पारंपरिक गोष्टीमध्ये थोडंसं ॲडव्हान्स करणं खूप गरजेचं आहे. तर ॲडव्हान्स आहे एक पहिला प्रकार आहे की ह्या टोकन पद्धतीने ही गहू लावलेला आहे. पेरलेला नाही, लावलेला आहे. आणि पेरलेल्यापेक्षा भयानक ग्रोथ आहे गव्हाची. अशा पद्धतीमध्ये ही गव्हाची लागवड केली आहे मित्रांनो. ही बघा, आता मधलं अंतर तर तुम्हाला दाखवलंयच. आता मी तुम्हाला हे जवळून दाखवतोय म्हणजे हे तुम्हाला जास्त हे वाटत असेल. हे बघा, वावर आहे तर पावर आहे मित्रांनो. हे बघा, वावर आहे तर पावर आहे. म्हणण्याचा उद्देश म्हणजे कसा आहे माहिती आहे का. कुठलाही बिझनेस करा, कुठलाही शेती करा. शेती तर पारंपरिक चालणारी गोष्ट आहे, पिढ्याने पिढ्या चालणारी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये नवीन काही करू शकतो, काही प्रयोग करू शकतो, ती आपल्या मालकीची असते. म्हणूनच वावर आहे तर पावर आहे मित्रांनो. अशा नवीन नवीन माहिती मी तुम्हाला देत असतो. नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळत असते. चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.